आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की ही बिंब कशी जोडली जातात. आता ह्या सगळ्या बिंबाचा जो दोरा आहे का नाही तो आणून मशनीला जोडला जाते. मशनीला जोडल्यानंतर का नाही मग मशीन फिरायला चालू होते. आता बघा या दोरा जोडा लागल्यात आणि ही बिंब आहेत का नाही ह्या सगळ्या बिंबाचा दोरा फिरायला चालू झाला बघा. म्हणजे बिंब फिरतात आणि त्याचा सगळ्याचा जो दोरा आहे तो इकडे पुढे येते बघा. आता तुम्ही म्हणशील हे पाण्यासारखं काय आहे, तर भावानं ही खळ आहे. ही गरम गरम जी खळ असते का नाही या खळीत ह्यो दोरा गरम केला जातोय. गरम म्हणजे हार्ड होण्यासाठी ह्यो गरम केला जातोय आणि गरम करून मग त्याला पुढे पाठवलं जाते. आता हे यातनं किती वापा यायला लागलात बघा. तुम्ही समजू शकता हे किती गरम असेल. त्यानंतर तुम्हाला जी ही मोठी मोठी रुळं दिसायला का नाही ह्यात दोरा इस्त्री करतोय की नाही आपण तसा होते. म्हणजे इस्त्री पण केलं जाते आणि थोडंफार गार पण होते. आणि त्यानंतर भावना इथे जे तिडा असतात का नाही दोऱ्यामध्ये ते तिडं व्हायला नको म्हणून अशा सळ्या घातल्या जातात बघा. म्हणजे एक 2-3 प्रकारच्या सळ्या घातल्या पाहिजे जातात वरनं खालनं. आणि त्यानंतर भावना पुढं पुढं येऊन का नाही ह्यो जो पंखा आहे का नाही जरा ह्यो पण गार करतोय दोऱ्याला आणि इथं डायरेक्ट रोलिंग चालू होते बघा. रिकामी जी अशी बिंब म्हणतात यांना रिकामी बिंब, ती रिकामी बिंब आणून का नाही मशनीला जोडली जातात. असं मशनीला जोडून घेतात. त्याच्यानंतर जो मशनीतनं दोरा आलेला आहे तो दोरा त्या बिंबाला बांधून घेतात. असं बांधून घेतलीत का नाही त्याच्यानंतर ते मशीन आपोआप फिरायला चालू होते. म्हणजे एक खटका मारला का नाही आपोआप ते मशीन म्हणजे पूर्ण दोरा गुंडाळायला चालू होते. ह्यालाच भावांनो बीम भरणे म्हणतात आणि हेच काम सायझिंगवर होते. आणि ह्यो सगळा खेळ का नाही ह्या कॅम्प्युटरवर होतोय. आणि त्यानंतर असे बीम पूर्ण भरून झालं का नाही त्यानंतर ह्याला असं बांधलं जाते आणि त्यानंतर मग टाकलं जाते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.